मुंबईच्या भुलेश्वरमध्ये गणेश मूर्ती अंगावर पडून दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी. भुलेश्वरचा राजाच्या आगमन सोहळ्यादरम्यान दुर्घटना. बंगालच्या उपसागरामध्ये पनामाचं मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी बेपत्ता. भारतीय नौदलाकडून शोधकार्य सुरू. ओडिशाच्या पारादीप बंदरामधून लोखंडी साहित्य घेऊन निघालं होतं जहाज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मिशन जेनझी नागपुरात आज 30,000 तरुणांशी संवाद साधणार. रेशीमबाग मैदानामध्ये कार्यक्रमाची जय्यत तयारी. जेनझी सोबत संवाद साधण्यासाठी भाजपकडून विशेष समिती. विनोद तावडे, स्मृती इराणींचा समावेश. तरुण मतदारांसोबत पक्षाचा संपर्क वाढवण्याचं लक्ष्य. महिला कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव. मनुस्मृतीनं महिलांना 3 चौकटीमध्ये बसवलं. छात्रों की गुंजमधून राहुल गांधी यांची टीका. शासकीय वसतिगृहामध्ये मूलभूत सुविधांचा अभाव. आदिवासी विद्यार्थिनींच्या राहुल गांधींसमोर व्यथा. छात्रों की गुंजमध्ये विद्यार्थिनीनं मांडली व्यथा. गडचिरोलीच्या जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणामध्ये मोठी कारवाई. सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यासह कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी निलंबित. शाळेतील गंभीर त्रुटींकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका. भाजपवाला दिसला की कॉलर पकडून विचारायचं, मंदिरात चोरी कुणी केली. बारामतीच्या मोरगावातील रामरक्षा आंदोलनामधून संजय राऊतांचा हल्लाबोल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चाकण दौऱ्यावर. एमआयडीसीच्या समस्यांसह रस्ता दुरवस्थेची करणार पाहणी. मुख्यमंत्र्यांकडून झी 24 तासच्या बातमीची दखल. पोषण आहार टेंडर प्रकरणाची सखोल चौकशी करणार. दोषींवर कठोर कारवाई करण्याचीही ग्वाही.